हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? होप करते की तुम्ही सगळे खूप छान असताल, मजेमध्ये असताल. आणि आजचा हा माझा रविवारचा व्हिडिओ आहे. पोस्ट होईल मंगळवारी, कारण थोडासा एडिटिंगमध्ये मागे पडतो. चालू आहेत मागे पुढे माझे व्हिडिओ. आणि ते नाश्त्याचा टाईम झालेला, तर नाश्ता बनवते. तर आजचा प्लॅन माझा असा होता की मला किचन क्लीन करण्यासाठी काढू. खूप दिवस झालं माझं किचन क्लीन करण्यासाठी काढलेलं नाही. आम्ही घरामध्ये तसं नवीनच शिफ्ट झालं तेव्हाच डीप क्लीन किचनची झालेली, नंतर तर नाही. मग मला थोडंसं घाण पण किचन झालं आहे बऱ्यापैकी, वरून दिसून येत नाही, पण खालच्या साईडनी ट्रॉलीज वगैरे खूप घाण झाल्यात. थोडंसं हेक्टिक होणार आहे किचन क्लीन करण्यासाठी, थोडा जास्त टाईम लागणार आहे. पण सध्या ऊन पण नाही आहे सध्या, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे मला. म्हणलं थोडंसं बघू वाट 1-2 दिवस. आणि मोस्टली घराची क्लिनिंग तर झालेली आहे, किचन थोडंसं राहिलेलं आहे. किचनला 1-2 दिवस लागतील असं मला वाटतंय. होईल तेवढं मी एका दिवसातच सगळं किचन साफ करून घेण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग वळूयात व्हिडिओकडे. इथे सकाळचा टाईम आहे नाश्त्याचा. तर देवांची मागणी होती अशी की म्हणजे मम्मा चिवडा पण बनव आणि पोहे पण बनव. तर म्हणलं चला चिवडा पण बनवू आणि पोहे पण बनवू. दोन्ही चिवडा आणि पोहेचं कॉम्बिनेशन खूप छान जातं. एका प्लेटमध्ये एका साईडला चिवडा आणि एका साईडला पोहे मिक्स करून पण खूप छान लागतं. आणि आपला सिंपल म्हणजे रोजचा जो नाश्ता असतो, उपमा, पोहे, चिवडा, सुशेला, ह्या गोष्टींकडेच म्हणजे ह्या गोष्टींचा जास्त आपला नाश्ता असतो. बनवायला पण इझी असतं, खायला पण टेस्टी लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर पोहे भिजवले, त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकून दिले होते मी. चिवडा बनवून घेतला होता. पांढऱ्या पातेल्यामध्ये बनवते मी, म्हणजे खालीवर करायला इझी जातं. कढईमध्ये खालीवर करायला गेलं ना एवढा चिवडा करता येत पण नाही, थोड्या प्रमाणात चिवडा बनतो. आणि म्हणजे खालीवर केलं ना चिवडा सांडून जातो. आणि मी काय करते ना, पांढऱ्या पातेल्यात चिवडा बनवते. आणि शिवचं मध्ये हँडवॉश करणं चालू असतं. हँडवॉशला बघून तर त्याला जास्त इच्छा होते हँडवॉश करण्याची. मी म्हणते की बाबा बस कर, नाही तर हाताचं कातड निघायला चालू होईल. एवढं हँडवॉश त्याचं दिवसभर चालू असतं. आणि त्याला मोस्टली म्हणजे पाण्यामध्ये पण खूप आवडतं खेळायला वगैरे. पण हँडवॉश त्याला नुसतं करायचं नसतं, हँडवॉश किंवा साबण लावून त्याचं हँडवॉश करणं चालू असतं. मला थोडंसं म्हणजे देत नाही कधी कधी, पण आज थोडंसं जास्तच म्हणजे सकाळपासून मागे लागलेला म्हणून टाकले त्याच्या हातावरती हँडवॉश. आणि मला कर हँडवॉश. तर थोडीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली. तर सोबतच माझा नाश्ता पण बनवून रेडी झालेला आहे. तर मी होते चिवड्यावरती. मी काय करते, चिवडा बनवते पांढऱ्या पातेल्यामध्ये आणि बारीक गॅस करून ठेवते. मुरमुरे असे कडक छान होतात चिवडा, म्हणजे खायला पण एकदम कुरकुरीत छान लागतो, चटपटीत. थोडेसे मऊ जरी चिवडा पडला ना, तो व्यवस्थित लागत नाही खायला असं मला वाटतो. आणि मी ना इथे चिवडा पांढऱ्या पातेल्यात बनवून ठेवलेला. एका साईडला कढईमध्ये पोहे बनवून घेतलेले. पोहे ऑलमोस्ट सगळ्यांना रेसिपी माहीत असणारच. मी थोडासा कांदा जास्त वापरते पोह्यामध्ये, कोणी कमी कोणी जास्त, आवडीनुसार. आमच्या घरामध्ये म्हणजे मला पर्सनली कांदा जास्त आवडतो पोह्यामध्ये, म्हणून मी थोडा कांदा जास्त टाकला आहे. हिरव्या मिरच्या टाकल्यात, कोथिंबीर वगैरे टाकून छानसा असा नाश्ता रेडी झालेला आहे सकाळचा. आणि म्हणलं देवांशला प्लेट नेऊन द्यायचं काम तुझं, तो असला ना त्याला बारीक बारीक अशी कामं मी लावते. आणि त्याचा मूड असेल तर करतो, नाही तर त्याचा मूड नसेल ना, मी पण त्याच्या जास्त मागे लागत नाही, मी त्याला सोडून देते. आणि मूड जर असला ना, आज मी त्याच्या पसंतीचा नाश्ता बनवला होता, म्हणून तो विचारत होता मामा आता काय करायचं, हे काम झालं आता काय करायचं, याच्यानंतर कोणतं काम करायचं, असं चालू असतं. आणि मी पण त्याला ना बारीक बारीक कामं लावते घरातली, छोटी मोठी, जो की तो इझिली करू शकतो अशी कामे, कारण मुलांना पण थोडी सवय होती कामाची. आणि बस मी नाश्ता वगैरे बनवला, देवांशला दिला, देवांशने त्याच्या पप्पाला नेऊन दिलं, श्रीयूला बसवलं, श्रीयूला पण तो नाश्ता नेऊन दिला. आणि आज क्लिनिंग तर काही नाही, मला तर दिवस असा वाया का जाऊ द्यायचा. तर म्हणलं हे मॅट वगैरे होते घरातले, जे की खरंच खूप घाण झाले होते, वरून झाडले धूळ वगैरे, तरी मी तसेच ठेवले कारण तेवढा टाईम नव्हता. मी सकाळीच गरम पाण्यामध्ये डिटर्जंट टाकून मॅट भिजू घातले होते. आणि ब्रश केलं ना, एक 10 मिनटामध्ये, 10 ते 15 मिनटामध्ये मी एवढे मॅट छानपैकी धुवून घेतलेत. आणि थोडंसं ऊन पडल्यासारखं वाटलं मला, आता वाटलं की किचन काढावं की काय, पण हजबंड बोलले की नको, आज रविवार म्हणजे थोडंसं रिलॅक्स, हे असलं पसारा वगैरे काढू नको बसू. मी म्हणले चला ठीक आहे, मी उद्या व परवा बघेन काढायचं का, म्हणजे काढते.
मग ऊन पडल्यामुळे मॅट वगैरे सगळ्या धुवून टाकल्या छान आणि वाळत घातल्या उन्हाला. आणि नंतर इथं किचनमध्ये आले. रविवारचं मोस्टली काम ना किचनचंच असतं, कारण सकाळी सकाळी दररोज आवरलेलं असतं किचन स्वयंपाकाचं काम, पण दुपारपर्यंत किचन चालूच असतं. आणि म्हणलं इथे आज भाजीला काहीच नव्हतं, भाजीपाला पण आणायचं होतं मला. आज रविवार आहे तर सायंकाळी जाईन मी भाजीपाला आणायला, पण भाजीपाला काहीच नव्हता. तर म्हणलं चला फरसाणचे पॅकेट आलेले गावाकडून, मी तुम्हाला लास्ट कुठल्या तरी एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलंच होतं. तर फरसाणची भाजी बनवून घेऊयात. तर मी आधी ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या होत्या तव्यावरती, आणि त्याच तव्यावरती भाजून घेतलं होतं. लसूण, खोबर, टोमॅटो, कांदा सगळं छान भाजून घेतलं, ब्राऊन कलर येईपर्यंत थोडंसं तेल टाकून. आणि नंतर त्याची अशी बारीक एक स्मूथ पेस्ट करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये. तेल टाकलं थोडंसं, आणि तेलामध्ये फक्त तेल गरम झालं आहे का नाही ते चेक करण्यासाठी थोडेसे जिरे टाकले. आणि नंतर ही पेस्ट जी बनवलेली होती ना ते पेस्ट टाकली. पेस्टला लगेच म्हणजे 5 मिनटाच्या आत तेल छान प्रकारे सुटलं. त्यानंतर मी डेली रुटीनचे मसाले इथे ॲड केलेत. धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, लाल मिरची पावडर आहे, थोडीशी हळद टाकली, आणि कलरचा लाल मिरची पावडर थोडं मी इथे टाकलेलं होतं. म्हणजे रुटीनचे मसाले सांगते जे की डेली बेसिसवरती मी यूज करते. आणि खरंच खूप छान भाजी झाली होती. रात्री श्रीयूला मोस्टली भाज्या म्हणजे खूप कमी भाज्या अशा इतक्या आवडतात, पण रात्री मी ना श्रीयूला बेसन केलं होतं पातळ, पण त्याने ना ही भाजी मागू खाल्ली होती, आणि राईससोबत त्याने हीच भाजी खाल्ली होती. थोडीशी मी ग्रेव्ही टाईप पातळ बनवले होते. आणि तडका इथे छान डेलीचे मसाले टाकून परतून घेतले मी. नंतर गरम पाणी करायला ठेवले होते, गरम पाणी टाकून दिलं फोडणीमध्ये. आणि इथे ग्रेव्ही छानपैकी उकळून आलेली. अशा प्रकारे तुम्ही शेवभाजी पण बनवू शकता, आणि फरसाणची भाजी पण बनवू शकता. फरसाणची भाजी पण शेवभाजीपेक्षा थोडीशी टेस्ट वेगळी लागते. जे तुम्हाला टोमॅटो, कांदा म्हणजे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ठेवू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही माझी जी ग्रेव्ही आहे ती छान मी उकळी आणून घेतलेली आहे. लगभग मी 10 ते 12 मिनिट गॅसवरती उकळून घेतलेलं आहे. थोडीशी घटसर झाल्यानंतर गॅस बंद केला, आणि एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतली ग्रेव्ही. कारण म्हणलं फरसाण जर तुम्ही गरम असतेवेळीस टाकलात ना कढईमध्ये, ते खूप चिवी टाईपचं होऊन जाईल, एकदम मऊ एकदम पिठासारखं होऊन जाईल. तरी आम्ही काय करतो ना, म्हणजे माझ्या सासरी ही भाजी बनवली जाते. तर काय करतात, ग्रेव्ही ठेवतात, पाणी ठेवतात, आणि सोबत फरसाण देतात ताटामध्ये. म्हणजे मिक्स करत नाही आहे ते ह्या म्हणजे ग्रेव्हीमध्ये मिक्स करत नाही, जसं मी आत्ता टाकले त्या बाउलमध्ये. ते साईडला ठेवतात, आणि जेवतेवेळीस ते फरसाण जे आहे ना त्या ग्रेव्हीमध्ये टाकून खाल्लं जातं. आणि हा डायरेक्ट क्लिप आहे संध्याकाळचा. मी भाजीपाला आणायला गेले होते, लगभग तिथेच खूप वेळ लागला. मी सब्जी मार्केटला गेले होते, देवांशला घेऊन आले भाजी वगैरे घेऊन. आणि दुपारी झालं काय ना, जेवण झालं, आणि सगळे ऑलमोस्ट घरातले आम्ही चौघही एवढे गाढ झोपलोत ना आज. खरंच खूप दिवसांनी एवढे झोपलत नाही. तर काय होतं ना, शनिवार रविवार जरी असला, श्रीयू झोपतो तर देवांश झोपत नाही, देवांश झोपला तर श्रीयू झोपत नाही, याच्यामध्ये आम्ही पण कोणी झोपत नाही. पण आज रविवारी लगभग आम्ही 2 ते 3 तास सगळ्यांनी एकदम गाढ झोप घेतली होती. आणि म्हणलं नंतर उठल्यानंतर असं झालं होतं की किती काय कामं करायचे काय नाही. म्हणलं पटापट आपण कामं करून घेऊ, नाहीतर हे पेंडिंग राहून जातील. भाजी मंडई थोडीशी दूर असल्यामुळे अवॉइड होते माझं भाजी मंडईला जाणं. पण म्हणलं आत्ता जर उशीर झाला तर झाला, मी जाऊन आणतेच, नाही तर मागे पडलं ना मागेच पडून चाललं आहे काम. तर म्हणलं गेले भाजी मंडईला, आणि एवढा सगळा भाजीपाला घेऊन आले. आठवडाभराचा भाजीपाला ठेवले, आणि बॅग वगैरे म्हणजे पिशवी पण घेऊन गेले नव्हते मी. तर म्हणलं इथून केळी घेऊन येऊ पहिले श्रीयूला. श्रीयू झोपीतून उठला नव्हता, मी देवांशला घेऊन गेले होते केळी आणण्यासाठी बाहेर. पण म्हणलं केळी आणायला गेलोच आपण, तर आता त्या रोडवरती पाऊस बारीक थेंब चालू होते. वाटलं की मला नंतर मोठा पाऊस येणार आहे, म्हणून काय केले, लगेच सब्जी मंडईकडे गेले, आणि तिकडनंच केळी भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन आल्या. येता मला 1.5 तास तर लागलाच घरी यायला. आणि इथे केळी ठेवली लगेच की तेवढ्यामध्ये श्रीयू उठला, आणि ते इकडे चाललं होतं खेळत. त्याला श्रीयूचं असे ना, दिवसभरामध्ये त्याला एकतरी बनाना खाल्ल्याशिवाय, केळी खाल्ल्याशिवाय जमतच नाही. म्हणजे तो एवढी त्याला केळीची सवय आहे. तरी मी रात्री त्याला केळी देतच नाही, उठल्याबरोबर सकाळी तो केळी खातो, नाही तर मग दुपारी खातो. पण आज ना असं झालं होतं की मम्मा दे, आता त्याच्या डोळ्यापुढे केळी होती, आणि त्याने तर बघितली होती. आणि दिवसभरामध्ये तो आज केळी खाल्लेला नव्हता. ॲक्च्युली कालपासून तो सायंकाळपासून केळी खाल्लेला नव्हता. तर त्याचं जर हंडपंड चालू होतं. मी म्हणले ठीक आहे बाबा, देते आजचा दिवस केळी खा. आणि इथे म्हणजे
1-2 दिवस जर त्याला केळी भेटली नाही ना, एवढं पटकन खाऊन टाकतो आणि दररोज जर केळी खाल्ला ना, त्याला हीच एकच केळी खायला खूप वेळ लागतो. म्हणून मी काय करते, मुद्दामून पण 1-2 दिवसाचा मध्ये त्याला गॅप देते केळीचा. आणि आज एवढा पटापट खाल्ला ना, मी तेच बोलत होते की देवांशला बोलत होते, तुला खायचं असेल तर खा. तो बोलत होता, नाही मला केळी आवडत नाही, मला जेवायला बनवून दे. मी म्हणले ठीक आहे बनवते. भाजी म्हणजे किचनमध्ये बराच माझं सामान पसारा वगैरे पडला होता. आणि श्रीयूला बोलत होती की म्हणजे तू हातामध्ये घे आणि खा, पण नाही, त्याला मम्मा रिकामी दिसत होती. म्हणजे मी जर त्याच्याजवळ असते ना, तर तो कसाच हाताने खाणार नाही, मला खाऊ घालावं लागतं. आणि तो मला म्हणजे नाही तर मग तो तशीच केळी ठेवणार, असंच काहीतरी चालू असतं. काही वेळेस मुलांच्या पण जिद्दी जास्त आपली पण जिद्द करायला नको आहे. पण काही वेळेस मी ऐकून घेते, ठीक आहे बाबा, मला 5 मिनिट 10 मिनिट उशीर होईल. पण त्याला केळी खाऊ घातली. मला पण म्हणजे थोडंसं, तो दुपारी लवकर जेवला होता, मला केळी खाल्लाय, आता थोडंसं निवांत मी काम करू शकते. आणि किचनमध्ये आले. माझं सगळं किचन ॲक्च्युली भरलेलं होतं, इकडची साईड दोन्ही साईड. तर म्हणलं पहिले कांद्याची जी कांदे आणले होते मी ना, त्याच्यावरती कव्हर खूप म्हणजे डबल टिबल कव्हर आलेलं होतं. म्हणलं कांदे साफ करून किचनमध्ये म्हणजे फ्रीजच्या खाली जो स्टोरेज बॉक्स आहे ना, त्यामध्ये मी कांदे स्टोअर करते. तर स्टोअर करून ठेवते, नाहीतर मग काय होतं ना, दररोज कांद्याचा कचरा खाली गळायला लागतो. आणि म्हणजे बोलतात की कांदे लवकर खराब पण होतात. तुम्ही जेवढे साफ करून कांदे ठेवतात तेवढे जास्त दिवस तुमचे कांदे टिकतात, असं बोललं जातं. आणि मी तर म्हणजे पर्सनली तसंच करते. आणि भांडे पण माझ्या सकाळची टोपलं भरून भांडे पण तसेच होते. दुपारी मला म्हणजे आज रविवार पण असल्यामुळे काही काम करण्याची इच्छा तर नव्हतीच. म्हणलं आता काम माझे चालू झाले तर व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि भांडे वगैरे सगळे लावून घेतले मी. असं पूर्ण टोपलं माझं रिकामं झालं भांड्याचं, म्हणजे रात्रीच्या भांड्याला मोकळं. आणि ही कामं करता करताच ना, मी राईस पण लावून ठेवलेला साईडला. आणि भाजीपाला वगैरे सगळा धुवून ठेवला आहे. आणि कॉटनचा माझा हा एक टॉप होता, म्हणजे तो मी वापरत नाही, पण त्याच्यावरती ठेवलं होतं झाकून, की म्हणजे लवकर सुकेल, म्हणजे दुसऱ्या दिवशी मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं. आणि आज माहीत नाही कुकरचं वायसर खराब झालं की काय, मी 2-3 वेळेस चेक केला राईस, पण शिट्टीच होत नव्हती. पण आता राईस चेक केला तर छान शिजलेला होता, पण थोडासा मोकळा झाला होता. गरम गरम थोडा चिकट तर राहील, थंड झाल्यानंतर थोडा मोकळाच होईल. हसबंडला बिलकुल मोकळा राईस आवडत नाही, थोडासा चिकट त्यांना लागतोच. म्हणून पटकन म्हणले देवांशला पहिले प्लेट ना पप्पाला नेऊन देऊन ये. आणि इथे मी पातळ बेसन बनवलं होतं. बेसनची रेसिपी मी शूट केली आहे, मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. आणि हा आहे रात्रीचा व्ह्यू. सकाळी ऊन पडलेलं, पण रात्रीनंतर अचानक पाऊस मोठा आला आणि सारखा कंटिन्यू चालूच होता. तुम्ही बघितला असताल व्हिडिओ, मी थोडासा व्हिडिओ शूट केला होता. आणि किचन मी छान प्रकारे एकदम क्लीन करून ठेवलं, कारण उद्या सोमवार आहे, दोघंही स्कूलला जाणार आहेत, लवकर उठून किचनमध्ये यावं लागणार आहे. म्हणून सगळं किचन अगदी छान केलं ना, म्हणजे सकाळी एवढं छान वाटतं किचनमध्ये आल्यानंतर. खरंच आपल्या लेडीजच्या ह्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता माझं किचन एकदम चकाचक आहे. आणि इथे भांडे वगैरे घासून ठेवलेत थोडेसे, आणि थोडे भांडे ना मी बाहेर ठेवलेत घासण्यासाठी. आणि मेथीची भाजी मला लक्षात नव्हतं, मला पण व्हिडिओ करायला गेले, मेथीची भाजी दिसून आली, तसंच मी टोपल्यामध्ये ठेवली होती. ती कापडामध्ये गुंडाळून ना मी फ्रीजमध्ये ठेवून टाकेन. आणि इथे आले होते देवांश आणि श्रीयूला झोपी घातले होते. आणि देवांश श्रीयूचा ना एवढा पसारा करून ठेवला आहे, उनोचे कार्ड, खेळणी, टॉईज. त्यांनी दोघं जर घरी असते ना सोफ्यावरती तर कवर राहतच नाही, इकडे नाही तर इकडे गेलं असतं. पण रात्री एक वेळेस मी सोफ्याचं कवर सेट करून ठेवते, जे की म्हणजे सोफा छान वाटतो रात्री झोपण्यापूर्वी. पण थोडंसं हॉलची कामे म्हणजे आवरून घेते, कारण सकाळी हेच काम करायला थोडा जास्त वेळ लागतो असं मला वाटतं. तर ह्यासोबतच मी आले आजच्या व्हिडिओच्या एंडला. भेटते अशाच एका नवीन दिवसासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या.